तुझ्या 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 रूपाचं चांदन. निघा, मला कोणाचं काय बी ऐकायचं नाही. निघा सगळ्यांनी. जा, मला काय करायचे ते न्यास ठरवेल. निघा आतमध्ये. दत्ता, अरे कुठे निघालास? महादेवाच्या मंदिरात. नक्षत्रामुळे आज दत्ताभाऊनी दारूची बाटली फोडली. दत्तगुरु, तुमच्यापासून काहीच लपलं नाही. म्हणूनच तर तुम्ही न मागता सगळं देता. मला काय हवंय आणि मला कशाची गरज आहे हे तुमच्याशिवाय जास्त कुणाला समजतं. पण आज मला काय हवंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. मला दत्ता साहेबांच्या चेहऱ्यावर हसू हवंय. मला मला त्यांच्या डोळ्यात ती निरागसता परत हवी, जी निरागसता ते हरवून बसले. आज त्यांनी पहिल्यांदा माझं ऐकलं. पण दत्तगुरु, त्यांनी माझं ऐकलं नाही तरी चालेल, पण त्यांनी स्वतःच्या मनाचं तरी ऐकावं. दत्तगुरु, दत्तासाहेबांचं मन तुमच्यासारखंच निर्मळ आहे. बस ते निर्मळ मन थोडं गढूळ झालंय. त्यांच्या मनात काय आहे मला माहित नाही, पण माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला सांगते. मला त्यांच्या आयुष्यात वाद बनून पेटत राहायचंय. मला जास्तीत जास्त जळायची शक्ती द्या, ज्यानं दत्ता साहेबांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरेल. मला दत्ता साहेबांना रेखाच्या दुःखातून बाहेर काढायची शक्ती द्या. आज वाड्यामध्ये ते घडलं जे आजवर कधीच घडलं नाही. नाहीतर दत्ताभाऊने दारू सोडली म्हणायची. असं काय बी नाही. उगाच काय बी अर्थ काढू नका तुम्ही. दत्ता भाऊला चांगलं ओळखतोय मी. आता गेलाय तो मंदिरात. राज्याला मदिरा प्यायल्या बगर घरात येतच नाही. लिहून घ्या. ओ कलाताई, लागली पाहिजे नाही म्हणजे बाहेर जे घडलं त्याच्यानंतर तुम्हासनी नक्षत्राचे पाय धुवायचे आहेत, त्यांचं पाणी प्यायचं आहे. आठवतं का? हा, ताई साहेबांसोबत बोलला होता तुम्ही. आणि हा, दत्ताभाऊ दारू न पिता आले तर ताई साहेब गोटा साफ करायला सांगायचं का? काय केला ताई? हा, लावताय पाहिजे इथं ताई साहेबांच्या समोर यो शंकर्या पैज लावतोय. हा, लावता पाहिजे. शंकर्या, उगाच तोंड चालू न ग. आईसाहेब, तुम्ही डोक्यावर बसवून ठेवलं याला. हॉस्पिटल मध्ये सुद्धा यानं पिस्तूल उगारली होती माझ्यावर. अगं इतकी चिडतेस कशा पाहिजे तू? आणि तू काय त्याला आज ओळखतीस होय? तसं बी त्यो दत्ताचं चांगलं व्हावं म्हणूनच बोलायला ना गो, हे महत्वाचं. वय ताई साहेब, अहो माग नक्षत्रानं दत्ताभाऊंच्या कपाडातल्या समद्या बाटल्या रिकाम्या केल्या दारूच्या. तेव्हा दत्ताभाऊ लई भडकले होते. पण आज आई अंबाबाई
आणि दत्त महाराज तुमचा आशीर्वाद लाभला म्हणायचा. खरंय. पण हे समज आपल्या नक्षत्रामुळेच झालं. हो पास की आता सपो की विषय हा गेलाय ना मग मंदिरात तो कशा पायी एवढं कौतिक चाललंय त्याचं हा नक्षत्रा जा जाऊन खायचं प्यायचं बघ काहीतरी जा. वय थांब नक्षत्रा. तुझ्यावर एक कामगिरी सोपवली होती. दत्ताला व्यसन मुक्त करायची आणि ती मोहीम तू फत्ते केलीस. तुझा अभिमान आहे आम्हाला. नक्षत्र अजून एक कामगिरी तुला पार पाडायची. राज्य गुलामगिरीतून सोडवायचं. होय दत्ताला रेखापासून तोडायचं. आई साहेब हो काय बी काय बोलताय तुम्ही हा अहो, ही पोरगी या घरातली नाही. असं मग आपल्या घरातली पोरगी आणि दत्ताची बहीण काय करते ते वेगळं सांगायला लावू नका आम्हाला. येळीस तोंडावर नाहीतर तोंड लपवाया जागा मिळणार नाही. नक्षत्र दत्ताने तुला रेखाबद्दल समज सांगितले ना. वय पण जे आम्हाला माहिती ते नसल सांगितलं. काय आहे सर? रेखा हिता आलती ती फक्त पैशांसाठी. दत्ताला इकत घ्यायचा डाव होता तिचा. निर्माचं नाटक करून या वाड्यातल्या तिजोरीवर तिला हात मारायचा होता. दत्तावर प्रेम नव्हतंच तिचं प्रेम होतं ते या वाड्यातल्या दागिने जमीन जुमला पैसा अडका याच्यावर. तिला दत्ताचं प्रेम कधीच कळलं नाही. कळलं असतं तर दत्तासारख्या पोराला ती कधीच सोडून गेली नसती. पण आज ती परत येते आणि ते आल्यावर दोनच गोष्टी घडू शकतात. एक तर तो तिला ठार मार किंवा तिच्याशी लगीन कर. आणि या दोन्ही बी गोष्टी त्याच्यासाठी घातक आहेत. काय बी झालं तरी दत्ताला वाचवाया हवं. आणि हे काम या घरातल्या नात्यांकडून कधीच व्हायचं नाही. आई साहेब हे समजा बोलताना तुमचं दत्ता भाऊशी असलेलं नातं बी ध्यानात ठेवा. कला आई साहेब तुम्ही घाबरताय वय कुणाला? रेखाला नाही म्हणजे ती हित येणार हे कळल्यापासून लय कालवा व्हायला लागली तुमच्या जीवाची. हा आणि ही परत येणारी रेखा जुनी रेखा नसल तर तू तिला भेटली ती हा? त्या रेखाला या वाड्यात परत आणण्यामागं जर का तुझा डाव असेल तर आई साहेब काय करू शकत्या लवकर समजेल तुला. आमच्या दत्ताच्या भावनांची जो कुणी बी खेळ त्याचा या जगातला खेळ संपला म्हणून समज. भुक्ती करून टाकू आम्ही. तरी बी येणारी रेखा बदललेली असेल तर म्हणजे इथं आल्यानंतर तिनं दत्ता भाऊची माफी मागितली तुम्हाच मान दिला आणि पुण्यांदा लग्न करायचा आग्रह केला तर काय कराल? उद्ध्वस्त झालेल्या दत्ता भाऊचं आयुष्य परत त्या पोरीनं उभं करायचा आग्रह धरला तर काय कराल आई साहेब? असं कसं हा असं कसं? अहो ताईसाहेब इतकी वर्ष रेखा होती कुठं आणि आज अचानक दत्ता भाऊ आणि हे घर कसं काय आठवलं? आणि ताईसाहेब तुम्ही मला सांगा
तिने तुम्हाला का फोन केला? डायरेक्ट दत्ताभाऊनं का नाही गाठलं? ती दत्ता साहेबांना कशी फोन करेल? तिने दत्ता साहेबांना किती दुखावले याची जाणीव तिला पण असेल. आणि तिला जर परत या घरात यायचं असेल तर आधी ती आई साहेबांची माफी मागेल. कारण त्याशिवाय दत्ता साहेब तिची सावली बी बघणार नाही. बरोबर ना? मला काय माहित? हा, म्या काय सांगू? पण मग करायचं काय? तिला येऊ दे, ती काय येते ते समजू दे. त्यानंतर तुम्हीच ठरवा काय करायचं ते. तर आम्ही एकटं नाही काय ठरवणार. आमच्या संगत तुला बी ठरवावं लागेल. आपण असा कसा गेला तो? हा काय? नाही थांब, मी बघतो. थांब हा थांब थांब. अय अविनाश, काय झालं? अहो आई साहेब, अहो तो सोमनाथ ऊसतोड कामगार गेला? नाही नाही, अहो तो आपला ऊस परस्पर इकून गेला, फरार झालाय तो. कधी गेला? झाले 2 दिवस. गद्दाराला माफी नाही. मग तो गद्दार बाहेरचा असो नाहीतर घरातला. ताईसाहेब, त्या सोमनाथला मी ओळखतो. तो तसा माणूस नाही आहे. शंकर्या, जे जसं दिसतं तसं नसतं. ठाव आहे ना हो तुला? दत्ताला फोन लावर आणि सोमनाथकडे जायला सांग. आज एकाने केलंय, उद्या दुसरा, परवा तिसरा. ते काही नाही, सोमनाथ इथं आण म्हणावं. अहो मगच धरणं फोन करतोय दत्ता भाऊश्री. दत्ता भाऊ फोन उचलीनं झालेत. दत्ताभाऊ गाडी चालवत असतील, मंदिरात गेले. तू कुठं निघालीस? कलाताईंना खायला देते ना. राहू दे, ज्योती हाय नव, ती बघल काय करायचं ते. तू तू दत्तासोबत सोमनाथच्या गावाला जा. अहो आई साहेब, अहो ही पोरगी काल आली, हिला तुम्ही काल आलेल्या पोरीनं मघाशी काय केलं ते जरा सांग. ते आपलं हा, आपण काही नाही केलं. तिनं दत्ताभाऊंची दारू बंद केली. हे कधी घडलं? जेव्हा घडायचं होतं तेव्हा घडून गेलं. रेखा परत येते, त्याचा दत्ताला बी लई धक्का बसलाय. उगा गरमागरमीमध्ये त्याच्या हातनं कुठली चूक व्हाय नव्हे. आणि तसं बी तो नक्षत्राचा ऐक, तेव्हा तिलाच जाऊ दे त्याच्यासोबत. जाशील ना? शंकर्या, जी ऊसतोडीचा हिसाब घेऊन ये. होय ताईसाहेब. आणि नक्षत्रात उग खाण्यापिण्याचं जे काही असेल ते ज्योती बघत. तू जरा आता घरातल्या व्यवहाराकडे लक्ष दे. वा वा वा, नक्षत्रा मॅडम. नक्षत्रा मॅडम यांची पाटीलवाड्याची वेस ओलांडून ऑफिशियल एंट्री झाली बाबा. एंट्री तर कवाच झालती. तुम्हासनी आज दिसली. डोळ्यावर अहंकाराची झापड असली की कमी दिसते. नक्षत्रा, तोंडाला आवर घालायचा. काय बोलतोय, कुणाशी बोलतोय याचं भान ठेवायचं. कुणाशी बोलते हे मला चांगलंच ठाव आहे. काय बोलते हे बी मला ठाव आहे. पण तुम्ही अजून काहीच ऐकलं नाहीये हे ध्यानात ठेवा. कलाताई, रेखा परत काय येते
ते मला बी बघायचंच आहे. पण तुम्ही समद्यांनी ध्यानात ठेवायचं, त्या दत्ता साहेबांना रेखांनी त्रास दिला आणि त्याच्यामध्ये तुमचा हात, पाय, कान, नाक असल समद वेगळं करून ठेवेल. तर तू भारी पडल. एकेकाला भारी पडल. ए तुझ्या दत्ता भाऊ, दत्ता भाऊ कुठं होतात? केव्हापासून इथं वाट बघतोय तुमची? हा, कुठं होतात तुम्ही? पाहायला काय लागलं? दगड लागलाय. दगड लागला? बघू बघू कसं काय लागलं दगड? हा? ए बाजूला होय, त्या दगडा जाऊन विचार. सरळ उत्तर द्यायचंच नाही ठरवलं वय, राहिलं मग. उगाच डोसकाचं बुसकट करू नका. काय झालं? अहो दत्ता भाऊ, कुठं होतात तुम्ही? हा, पाणी वाट. हे घ्या. सांगा कुठं होतात तुम्ही? हा, अरे हा दुका नको. हा, जुआ. हा, सांगा आता सांगा कुठं कुठं होतात, कुठं होतात तुम्ही? हा, सकाळच्याला सांगितलं होतं महादेवाच्या मंदिरात निघालोय म्हणून. मोबाईल मोबाईल बंद पडलाय. पण एवढ्या चौकशा कशाला करायला? आग बिग लागली काय कुठं? नाही ते ए तरी एकाबद्दल काय विचारलंस ना, वीचच दात पाडीन. दुसरं काय असेल तर बोल. नाही, रेखाबद्दल नाही बोलायचंय, दुसरंच आहे. हा मग बोल. बरं आज जात जाऊ, मला भूक लागली. आले दत्ता साहेब, हे जेवण जेवल्यावर त्यांना काय वाटतंय हे ऐकायचंच आहे मला. तुझ्या तोंडाचा डीजे चालू कर की आता. तो सोमनाथ आहे ना, हा. तो ऊस विक्रीचे पैसे घरी न देताच गायब झाला. काय सोमनाथ? होय, तो डोंगराच्या पलीकडचा आंबवाडीतला सोमनाथ. त्योच. अरे पण तो असं नाही करायचं रे. मी पण हेच सांगितलं, पण हे तुला सांगितलं कोणी? अविनाश भाऊने सांगितलं. जाम भूक लागली, खायला काही दिसेना झाले. हा, हा हे बघ, याला म्हणतात नशीब. आई साहेबांनी माहित होतं की पोरगं उपाशी आहे, म्हणून त्यांनी आपल्यासाठी प्लेट वाढून ठेवल्या. हा, हा, हा. काय चव आहे आई साहेबांच्या आता. वा, दत्ता भाऊ, मी बी तुम्हाला शोधत भटकत होतो. मग आता आलोय की बोल. तसं नाही, म्हणजे मी पण फिरत होतो ना, म्हणजे फिरत होतो म्हणजे मी तुमची शोधत शोधत मी थकलो तुमची वाट बघत हे इकडे इकडे झोपलो होतो दत्ता भाऊ, तुम्ही एकटेच खाताय. भूक लागली ते सांग की. पडद्या मागणं दगड कशा आणतेस? दर ठीक आहे, खा. वा, काय फक्कड भाजी केले. वा, मस्त. ताई साहेब, वा वा वा. अरे आईच्या हातचं जेवण म्हणजे अमृत आहे, अमृत. त्या सोमनाथचं काय म्हणत होता? उद्या सकाळी तुम्हाला सोमनाथच्याकडे जायचं. जाऊयात आपण. नाही, मी नाही येणार आहे. का? तुला कुठं डीजे वाजवा जायची? ह्या इथंच आहे, तुमच्यावर नक्षत्र येणार आहे. उगी 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 वर 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 बघा बघा, तुमची सासू कांदा खाते बघा वर. नका बघू,
ओ दत्ता भाऊंचे सासूबाई निघा. शंकर्या, नक्षत्र उद्या माझ्या बरोबर कशाला येणार आहे? आता याचं उत्तर ताई साहेबच देतील तुम्हाला. म्हणजे नाही, म्हणजे त्यांचंच फरमान आहे ना. मी जातो एकटा, आपल्याला कोणाची गरज नाही. ताई साहेबांनी सांगितलंय, मग कसं करायचं? दत्ता भाऊ, तुम्ही आधी पोटभर खा. ताई साहेबांचे काय बोलत ते उद्या बघा तुम्ही. हे मात्र मुद्द्याचं बोललास. खा, वाढले ना ते खा.